नमस्कार, मी धनराज गजाननराव एलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण भागाकाराची संकल्पना विद्यार्थ्यांना सुरुवातीला कशा पद्धतीने समजावून द्यायची ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे ध्वनी भाषेचा वापर करणार आहोत। बघा, भागाकाराची सुरुवात करत असताना नेहमी आपण अंक भाषेचाच वापर करत असतो, परंतु तसे न करता आपल्याला सुरुवातीला वर्गातील विद्यार्थ्यांना गोळा करायचं व त्यांना असे विविध प्रश्न विचारायचे। बघा, माझ्याजवळ 4 पेरू आहेत, ते 2 मुलांना सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती पेरू मिळतील? आता विद्यार्थ्यांना विचार करायची संधी द्यायची। वर्गातील काही विद्यार्थी नक्कीच हे उदाहरण आपल्याला सांगतील की प्रत्येक मुलाला इथे 2 पेरू मिळतील। पुन्हा एक उदाहरण घेऊया। माझ्याजवळ 12 खडू आहेत, ते 3 मुलांना सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती खडू मिळतील? विद्यार्थ्यांकडून उत्तर आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशी विविध प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत। बघा, माझ्याजवळ 9 पेनी आहेत, त्या 3 मुलांना सारख्या वाटायच्या आहेत, तर प्रत्येकाला किती पेनी मिळतील? पुन्हा एक उदाहरण घेऊया। माझ्याजवळ 8 रुपये आहेत, ते 4 मुलांना सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? पुन्हा एक उदाहरण घेऊया। माझ्याजवळ 6 लाडू आहेत, ते 2 मुलांना सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? बघा, अशा पद्धतीचे उदाहरणे आपण विद्यार्थ्यांना विचारायचं आहे व विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी द्यायची आहे। निश्चितच काही विद्यार्थी आपल्याला या प्रश्नांचं उत्तर सांगतील। आता हेच प्रश्न आपण कृतीद्वारे कसे विद्यार्थ्यांना सांगता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। यातलं एक उदाहरण घेत आहे मी। बघा, माझ्याजवळ 8 रुपये आहेत, ते 4 मुलांना सारखे वाटायचे आहे, तर प्रत्येकाला किती रुपये येतील? माझ्याकडे 8 रुपये आहेत। बघा, म्हणून मी इथे 8 1 रुपयांची नाणी घेत आहे, आणि आता ते किती मुलांना वाटायचे आहेत? 4 मुलांना। म्हणून आपल्या वर्गातील 4 मुलांना आपण असं उभं करायचं। बघा, अजय, रमेश, विजय आणि निलेश अशा 4 मुलांना आपण उभं केलेलं आहे। आता आपण ही नाणी त्यांना वाटूया। आता वाटणी कशी करायची ते बघा। सर्वप्रथम या 8 नाण्यांपैकी 1 नाणं मी या अजयला दिलं, तर बघा आता इथे किती नाणे उरलेले आहेत? 7 नाणे, म्हणजेच 7 रुपये। 8 रुपयापैकी 1 रुपया आपण अजयला दिला, आता आपल्याकडे 7 रुपये उरलेले आहेत। पुन्हा 1 रुपया आपण रमेशला दिला, आता आपल्याकडे 6 रुपये उरले। पुन्हा 1 रुपया मी विजयला दिला, आता आपल्याकडे 5 रुपये उरले। पुन्हा 1 रुपया मी निलेशला दिला, आता आपल्याकडे 4 रुपये उरले। बघा, 4 नाणी आहेत, प्रत्येकाला आता 1-1 नाणी मिळालेली आहे, तरी सुद्धा आपल्याकडे 4 नाणी उरलेल्या आहेत। आता हे नाणे सुद्धा आपण यांना वाटून घेऊया। तर बघा, पुन्हा 1 नाणे मी अजयला देत आहे, पुन्हा 1 नाणे मी रमेशला देत आहे, पुन्हा 1 नाणे मी विजयला देत आहे। बघा, आता 1 नाणं म्हणजे 1 रुपया इथे उरलेला आहे, आता तो मी इथे निलेशला देणार आहे। बघा, आपल्याकडे 8 नाणी होती, 8 पैकी 8ही नाणी आता आपली संपलेली आहे, म्हणजे इथे 0 रुपये आपल्याकडे उरलेले आहे। आणि प्रत्येकाला बघा आता किती रुपये मिळालेले आहे? प्रत्येकाला इथे 2 रुपये म्हणजे 2 नाणी मिळालेली आहे। बघा, अजयला सुद्धा 2 नाणी मिळाली आहे, म्हणजे 2 रुपये। रमेशला सुद्धा 2 रुपये मिळालेले आहे, विजयला सुद्धा 2 रुपये मिळालेले आहे, निलेशला सुद्धा 2 रुपये मिळालेले आहे, म्हणजे प्रत्येकाला 2 रुपये मिळाले। तर अशा पद्धतीने आपण ही वाटणी केलेली आहे। म्हणजेच 8 रुपये जर आपण 4 मुलांना समान वाटले तर प्रत्येकाला 2 रुपये मिळतात। चला तर आपण आता समोर जाऊया। आता या उदाहरणामध्ये आपल्याकडे 8 रुपये होते, ते आपण 4 मुलांना वाटले। यालाच आपण 8 भागिले 4 असे
म्हणूया असं आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। बघा ते लिहित असताना आपण 8 इथे भागाकाराचं हे चिन्ह आणि 4 8 भागीला 4 असे लिहितात। इथे आपल्याला या भागाकाराच्या चिन्हाची सुद्धा ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे। त्यानंतर बघा यालाच आपण 8 भागिले 4 असेही लिहू शकतो। आता हे लिहित असताना सर्वप्रथम आपण काय करायचं बघा, आधी म्हणायचं 8 आणि 8 लिहायचा। बघा सर्वप्रथम 8 म्हणायचं आपण आणि असा 8 लिहायचा, त्यानंतर म्हणायचं भागिले आणि हे भागाकाराचं असं चिन्ह काढायचं। बघा हे भागाकाराचं चिन्ह मी इथे काढलेलं आहे आणि त्यानंतर 4 लिहायचे। बघा इथे मी 4 लिहिलेले आहे। आता काय झालं, हे 8 भागिले 4। अनेकदा असं होते आपण 4 पहिले लिहितो, मग हे चिन्ह काढतो आणि 8 काढतो। तर आता असं न करता आपल्याला 8 भागिले 4 असं म्हणायचं आहे आणि तसंच ते लिहायचं आहे। तर बघा या उदाहरणाद्वारे आपण विद्यार्थ्यांना भागाकार म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करून देऊ शकतो। आता भागाकार म्हणजेच वाटप करणे, वाटणी करणे, वाटे करणे, गट करणे असे विविध शब्द या भागाकारासाठी आपण वापरू शकतो। तर अशा पद्धतीने आपण कृती भाषेतून हे उदाहरण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो। धन्यवाद।